आपल्या दिंडीची पालखी सजून पूर्ण तयार झाली आहे विठ्ठल रखुमाईची बघू शकता मस्तपैकी खूप छान वाटतं। आम्ही आमच्या इथल्या राधाकृष्ण मंदिरामधून हा पालखीचा प्रारंभ होतो। खूप छान रीतीने पालखी सजून वगैरे मस्त आहे की दिंडी सोहळा रेडी आहे आपला। थोड्याच वेळात आपण पुढे वाटचाल सुरू करत आहोत। पाऊस पण खूप पडतोय। आरती वगैरे झाली आपली तेव्हा तर खूप जोरात पाऊस पडला। राम कृष्ण हरी हरिनाथ महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। छोटा वारकरी एवढा पाऊस पडतोय तरी तो माऊलींचा ध्वज त्यांनी काय सोडलेला नाही। पालखीच्या बाजूलाच सेवा पहिले त्यांनी हातात घेतली। खूप मोठी जबाबदारी। चला पाऊस आहे, दिंडी आहे, वारी आहे। मला असं वाटतं पावसामध्ये सगळेजण भाविक एवढे उत्साहाने सहभागी आपण आनंदावारी म्हणू शकतो बरोबर। लो बाबा ओली तुका लो बाबा ए तायडे जा ना तू पण। ए तायडे का तू पण का भिजायचं नाही? भिजायचं नाही नाही भिजायचं बर। ची सांगत आपण एवढी खूप छान आहे ना की जागोजागेवर
त्यातले पदाधिकारी सगळे म्हणजे ट्रॅफिक देखील नाही होत होते रस्त्यावरती. सगळ्यांनी 2-2 लाईनी केलेल्या आहेत आणि तसेच ते 2-2 लाईनी करून सगळे एका लाईनीत 2 लाईनीत पुढे जातील. स्वतः भिजते त्या विठ्ठलाने रखमाईला काय भिजून देत नाही. अथाक सेवा दिली, अतूट सेवा दिली, खूपच छान. भर पडत्या पावसामध्ये देखील तुम्ही बघत असाल, भर पडत्या पावसामध्ये देखील आपल्या भाऊंचा आणि माऊलींचा उत्साह बघताय का. आणि हा माऊलींची वेशभूषा तर मला खूप आवडली. सगळी लहान लहान पोरं टाळ वगैरे घेऊन सगळे खूप छान रीत्याने सगळ्यांसाठी हा खूपच छान. सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल मजा घेतोय, विठ्ठल मजा घेतोय. विठ्ठल भक्तांची मजा घेतोय. रीतीने पालखीची सांगत आहे. न डीजेचा आवाज नाही, न कसला आवाज नाही, फक्त टाळ्या आणि हरी बोल, फक्त आणि फक्त हरी बोल. माझा झेंडा रोविला विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा. मजा घेतली बाबा. विठ्ठल कुठे घेतला? हा विठ्ठल नाचायला आलाय. विठ्ठल माऊली आता नाचायला आले. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल नाचतोय. ताईंची सेवा बघितली तुम्ही. विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला. आता विठ्ठल रखमाईला ताईने नाचायला घेतलं. राधे चल माझ्या गावाला जाऊ, माझ्या गावाला जाऊ, सारी गोकुळ नगर पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सगळे गोकुळ पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. वसुदेव माझा पिता आहे, देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे, देवकी माझी माता. पिता आहे देवकी माझी माता. वासुदेव माझा पिता आहे, देवकी माझी माता. राधे चल, राधे चल, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ नयन पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. रामकृष्ण हरी. मग कसं वाटतंय तुम्हाला पालखीत? एकदम जोरात. विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्ष गोकुळदासवाडी राधाकृष्ण मंदिर, गोकुळदासवाडी राधाकृष्ण मंदिर ते हाऊसनगर राम मंदिर इथे ते हाऊसनगर ते राम मंदिर, हाऊसनगरचं राम मंदिर. बरं, राम मंदिर तिथे सांगता होईल. आणि मोठ्या जल्लोषात उत्सवात हे वारकरी आणि आपल्या वाडीतले सर्व नागरिक आणि सर्व जमणे या पालखीला सामील झालेले आहेत. पाऊस आला तरी
कोण साईडला नाही, आनंदाच्या वातावरणात भक्तिमय गजर चालू आहे. पुंडलिका वरदेव फार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तुम्ही बघताच का मस्त पालखीची सांगता खूप छान केलेली आहे. म्हणजे लहान लहान पोरांनी आता ऋतूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, ऋतूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, ऋतूचा. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? संस्कार शिबिर आहे. संस्कार शिबिराच्या मुलांनी हा सगळा सोहळा सादर केलेला आहे. विठू माऊलीचा सोहळा आनंदात चालू आहे. विठू माऊलीचा सोहळा खूप आनंदात चालू आहे. आम्ही आमच्या दृश्याने बघत आहोत आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आम्हाला. आणि लहान लहान पोरं तुम्ही बघतात की जो उत्साह असतो खूप छान उत्साह आहे त्यांचा. आणि बाईंनी खरंच खूप छान रीतीने तुम्ही लहान लहान पोरांना खूप छानपैकी हे केलेलं आहे. माऊली मस्त इथे सेवा करत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भाईंनी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना भाईंनी. भाई किती वर्ष आले करताय? गेल्या वर्षापासून वारी चालू झाली तेव्हापासून आमचा हा उपक्रम चालू केलेला आहे. खूप छान भाई, तुम्हाला भेटून बरं वाटलं. रामकृष्ण हरी. मागच्या वर्षीला हेमंतजींनी या मुलांना खूप प्रोत्साहन दिले. आजूबाजूची बघत असताल तुम्ही कुठल्याही भक्ताला कमी पडून न दिलेलं आहे. पाऊस आहे वारा आहे तरी रामकृष्ण हरी. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 अरे तुमच्याकडे ठेवा ती बघा तिकडे ठेवली मी. बघता लहान पोरांनी मगाशी रेनकोट मध्ये होते म्हणून आपल्याला कळलं नाही. खूप छान आणि खूप गोड दिसतंय एक जण.
मला हरिमुख हो भैया यूट्यूबला बघा माऊली मनोज गोसावी. एवढा आता पाऊस पडायला सुरुवात झाली तरी पण माऊलींचा उत्साह हा काही संपत नाहीये. खूप छान वाटतंय. आता मी ह्याच्यावरती उभा राहिलो लादीवरती. त्या माऊली मला उतरून बोलतात की तुम्ही पडताल, हळूहळू नीट उभा राहा. सगळे खूपच छान दिसतात, खूपच छान दिसतात सगळे. रामकृष्ण हरी. आपल्या पालखीची सांगता कधीपासून झाली? बजरंग दल अंतर्गत बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि सोबत आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ आपल्यासोबत गेल्या वर्षी 2024 पासून या दिंडी पालखीचं आयोजन आपण सुरू केलेलं आहे. याचा प्रारंभ असा म्हणजे यासाठी झालेला, याकरिता आपला झालेला प्रारंभ की शहरी भागामध्ये मुंबई ठाण्यासारख्या वस्तीमध्ये आपल्याला 15-20 दिवस सुट्टी काढून नोकरी व्यवसायामधून जमत नाही. पण आपल्याला आवड असते विठ्ठलाची, वारकरी संप्रदायाची, या भगवंताची आपल्याला आवड असते. पण आपल्याला जमल्या न करण्याने आपण ते करू शकत नसतो. म्हणून हा विश्व हिंदू परिषदेचा, आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघाचा आणि सर्व हिंदू समाजासाठी हा आपला छोटासा प्रयत्न आहे की सर्व हिंदू समाजाने यामध्ये यावं, आपल्या भजन कीर्तनात सामील व्हावं. प्रत्येक वर्षी आपला आषाढी एकादशीला हा उत्सव होतो. तर आपण सर्वांनी राधाकृष्ण मंदिरापासून श्रीराम मंदिरापर्यंत आपण सर्वांनी यावं. जय श्रीराम. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. त्या अनुषंगाने जसं स्वामींनी सांगितलं की हा जो सोहळा आहे हा सनातन धर्मियांचा जे हे करतात त्यांना एक पर्वणी आहे. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आत्मिक हे सगळ्या प्रकारचं समाधान सर्वांना मिळावं. सर्वेन सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् व्यसना. हा जो काही आहे श्रीकृष्णांनी सांगितलेला संदेश हा आपल्याला सगळ्या जणांना द्यायचा आहे. ना तिथे धर्म, ना पंथ, न जात, न वर्ण. तर अशा प्रकारचा संदेश आमची ही तरुण मंडळी बघा. एक आता त्या आमची ही मुलगी आहे ती अशा अवस्थेत आली आहे की आता तिला कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे आणि आत्ताच तिने भगवंतांना कवटाळलं आहे. तो हा जो काही एक रीतिरिवाज आहे हा त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियाने जपावा आणि
आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला वारसा द्यावा ह्याच्या पाठीत हा अट्टहास होता. आणि आम्हाला वाटतं की आता पर्जन्यवृष्टी झाली, खूप पाऊस पडला, अशा अवस्थेमध्ये सुद्धा जो उत्साह मुलांनी, त्यांच्या पालकांनी आणि सगळ्या स्वयंसेवकांनी सगळ्यांचंच खरंच अभिमान वाटावा किंवा आनंद वाटावा असा सोहळा सगळ्यांनी केला. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि विठ्ठलाने, रुक्मिणीने या सर्वांना भरघोस यश देव त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्ञानार्जनामध्ये, अर्थार्जनामध्ये, चेतनेमध्ये आणि असंच गुणार्जन करून एक समृद्ध असा समाज घडावा अशी प्रार्थना मी करतो. आणि त्यांना मी असं सांगतो की अशा प्रकारचं योगदान आपण समाजासाठी प्रत्येकाने केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. राम कृष्ण हरी. हरी विठ्ठल तुकाराम जय. महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आणि विठ्ठल कोण आहे आपण बघतो त्यांना कशा तऱ्हेने की हा एक प्रकारचा आजच्या दिवशीचा इव्हेंट आहे गेला. हा इव्हेंट आपल्या आयुष्यातलं एक अमोल असं एक योगदान आहे आपल्या आत्म्याचं त्या परमात्म्यात. त्यामुळे तो एक सोहळा अनुभवा सगळ्यांनी अशी माझी विनंती आहे. इथे कोणी जे असतील त्यांनी इथेच आता होईल, अभिषेक होईल. या रामकृष्ण हरी. ताई जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. आज आषाढी एकादशी म्हणजे सर्वात मोठा उत्सव. आपल्याकडे आषाढी एकादशीची वारी ला पंढरपुरात मोठी यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये सगळे भक्त भाविक जसे इथून आपली जशी यथाशक्ती भक्ती असेल त्या भक्तीचा आनंद लुटण्यासाठी पंढरपूरला पायी वारी करत असतात. पण त्या पायी वारीसाठी काही जणांना जायला शक्य होत नाही, कामात असतात, नोकरीधंदा असतो, क्लासेस असतात, त्यामुळे जमत नाही. तर हे गेली 2 वर्ष विश्व हिंदू परिषद अंतर्गत ठाण्यामध्ये आपण इथे वारीचं आयोजन करतोय आणि हे यंदाचं 2रं वर्ष आहे. तर या वारीला विश्व हिंदू परिषदमध्ये उद्देश असाच आहे की धार्मिक कार्यात लोकांनी जोडावं, आपली संस्कृती, आपल्या धार्मिक संस्कृती पुढे त्याचं जतन व्हावं. नुसताच एक वारसा आहे, लोकांना कळलं पाहिजे काय आहे संस्कृती हे समजण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने ही वारी इथे ठाण्यात सुरू केलेली आहे आणि हे 2रं वर्ष आहे. राधाकृष्ण मंदिरापासून श्री राम मंदिरापर्यंत सगळे बाळगोपाळही अति उत्साहात ह्या वारीत सामील झाले होते. आणि आज विशेष म्हणजे पर्जन्यरायाने म्हणजे वरुण देवतेने पण हजेरी लावली होती. तरी सगळ्यांचा उत्साह कुठे मावळलेला नव्हता. जो वारीचा अनुभव साक्षात तिथे जाऊन ज्यांना घेणं शक्य नाही त्या सगळ्या माऊलींसाठी, भक्तांसाठी पांडुरंगाने साक्षात इथे वारी निर्माण केली आणि त्या वारीचा आनंद उत्सव विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना घेता आला. त्यात आम्ही सगळे धन्य झालो आणि आमचं सद्भाग्य की आम्हाला हे आयोजन करण्याचं श्रीरामाने प्रोत्साहन दिलं. त्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. ही आषाढी एकादशीची वारी आजपासून जी सुरू झाली तर आजपासून चातुर्मास सुरू होते आणि चातुर्मासामध्ये ती मुख्यत्वे करून व्रतवैकल्य करायला सांगितली जातात. त्याचा उद्देश असा आहे की ह्या विष्णूंचं शयन जे असतं म्हणजे विश्रांती घेण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सृष्टीचं नियोजन जे चालवण्याचं जे कार्य शंकर भगवान जे घेत असतात आणि त्यामुळेच व्रतवैकल्य लोकांनी जास्तीत जास्त करावी, आपल्या सणांचं महत्त्व लोकांना कळावं हा मुख्य उद्देश असल्या कारणाने विश्व हिंदू परिषदेने ही वारी आयोजित केलेली आहे. आणि या वारीत सगळ्या जेवढे भाविक भक्त सामील झाले त्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना रामकृष्ण हरी. जय जय पांडुरंग. रामकृष्ण हरी. आणि धन्यवाद ताई की तू खूप छान रीतीने पालखीचा म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत 2 शब्दामध्ये तू खूप छान म्हणजे पालखी दाखवून दिलीस बोलता बोलताच आणि खूप छान रीतीने पालखी आपली झाली पण. आणि धन्यवाद भाऊ तुमचं की तुम्ही खूप छान रीतीने पालखी सोहळा संपन्न झाला आपला. आणि त्याच्या पुढे अजून
पुढे वरती जाऊन आपल्याला पालखी सोहळ्यामध्ये पुढचं आपलं वरचं उद्दिष्ट काय म्हणजे अजून वरती काय काय म्हणजे अभिषेक किंवा असे भरपूर काय असे म्हणजे काय काय आता वरती पंढरपुरात आज सकाळी विठुरायाला अभिषेक झालाच आहे, पण ज्या कोणाला कामाच्या निमित्ताने कशा निमित्ताने काही मंदिरात जाता नाही आलं तर त्यांच्यासाठी हेही इथे नियोजन करण्यात आलेलं आहे की त्यांनी हा अभिषेक सोहळा पाहावा की ईश्वराचा अभिषेक केल्याने काय पुण्य किंवा काय आनंद मिळतो तोही इथे बघायला मिळणार. म्हणून त्यामुळे इथे अभिषेक सोहळाही होत आहे पांडुरंगाचा आणि त्याचबरोबर प्रसादाचाही लाभ भक्तांना मिळत आहे. आणि तुम्ही या वर्षी माझी व्हिडिओ पडेल, पुढच्या वर्षी तुम्हाला समजेलच. श्री सिद्धेश्वर तलाव इथे राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये पालखीचे सांगता होते आणि प्रारंभ आपल्या पालखीचा श्री राधाकृष्ण मंदिर गोकुळदासवाडी इथून श्री सिद्धेश्वर तलाव पर्यंत सिद्धेश्वर तलाव राम मंदिर इथपर्यंत सांगता होते आणि खूप छान रीतीने पालखी सोहळा आपला झालेला आहे. इथे गोल रिंगण झालं, जसं रिंगण तिकडे होतं पंढरपूरला तसं इथे पण आपलं छानसं खूप छान लहान पोरं. उद्देशच तो होता की जो वारीत तिथे प्रत्यक्षात जाऊ शकत नाही तर निदान त्या वारीचा अनुभव साक्षात विठुरायाने इथे सगळ्यांना करून दिलाय. खूप छान रीत्याने ती गोल रिंगण पण खूप छान रीत्याने झालं, खूप छान मजा आली. म्हणजे कळलं की आपली संस्कृती आपली जोपासना काय असते हे विश्व हिंदू परिषद हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि मी दर टायमाला त्यांचा कुठलाही प्रोग्राम असेल तर मी दर टायमाला त्या प्रोग्रामला असतो. वारकरी त्याच्यात सामील झाले. आणि ह्यांनी एक गोष्ट आहे की श्री राधाकृष्ण मंदिरापासून श्री राम मंदिरापर्यंत या आता नाव का तिथं अर्णव नितीन गायकवाड यांनी लास्टपर्यंत झेंडा हा काय सोडला नव्हता. ध्वज पताका त्यांनी पुरेपूर सेवा केली त्या ध्वज पताकाची. पालखीच्या बाजूलाच तो म्हणजे ध्वज पताका घेऊन उभा होता कंटिन्युअसली नाचताना पण त्याचा ध्वज पताका त्याच्या हातात होता. टाळ चालू होते, मृदुंग चालू होतं, सगळं चालू होतं, तरी ध्वज पताका सोडला नव्हता. खूप छान वाटलं आणि काही खूप छान ठिकाणी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. असेच आपण दरवर्षी भेटू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदी देह बुडवलिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडवलिया जाई. एक एक खांब वारकरी होई, एक एक खांब वारकरी होई, एक एक खांब वारकरी होई, एक एक खांब वारकरी होई. कैलासाचनाथ हो कैलासाचनाथ झाला पांडुरंग, कैलासाचनाथ झाला पांडुरंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. येते माहेरची आठवण, येते माहेर